नमस्कार. 1987ला 12वीत असताना एकदा आम्ही प्रश्न विचारला होता की प्रत्येक देशाजवळ आपले इस्रो, नासा वगैरे सारखी स्पेस इन्स्टिट्यूशन आणि ऑर्गनायझेशन का नाही आहे. ते म्हणाले असं का बरं, जरा आपलं काम कर, फालतू आमचा वेळ घालवू नको. ठीक आहे. नंतर 1992ला माझ्याजवळ प्रूफ होतं की त्यावेळेला मी इंजिनिअरिंगला होतो आणि नुकतंच कोल्ड वॉर, शीतयुद्ध संपलं होतं. कारण की रशिया तुटला होता, USSR तुटला होता, रशिया वगैरे देश निर्माण झाले होते आणि गल्फ वॉर होतं. तर त्यांना म्हटलं की काय मानवजात सतत युद्धच करत राहणार आहे की थोडं पुढे इव्हॉल्व्ह होऊन सुप्रीम बिंग्स देवासारखे कधी वागणार आहे की राक्षसासारखे सतत वागत राहणार. आणि आपण चंद्रमंगळावर जायच्या गोष्टी करतोय. एजेंडा 21 आता आपण 1992ला निर्माण केलेला आहे. त्यावेळेला सस्टेनेबिलिटी म्हणजे शाश्वत, आता आपण ज्याला म्हणतो शाश्वत विकास लक्ष्य, ते त्यांनी डेव्हलप करायचं ठरवलं होतं. मग आपण पृथ्वीवर जर का कोल्ड वॉर, शीतयुद्ध आणि युद्ध करतोय तर तिथे चंद्रमंगळावर गेल्यावर सुद्धा आपण तेच करत राहणार आहोत का? आपल्याला काय व्हायचं ते ठरवावं लागेल ना. कारण की स्पेस एजन्सीची पण गोष्ट मी त्यावेळेला करत होतो. जे इथे करू तेच तिथे पण करू ना. कारण की मानवाच्या जीन्समध्ये जे भरलेलं आहे, झिनूकमध्ये, तेच मनात जे भरलेलं आहे तेच तिथे पण रिपीट होईल ना. तर ते म्हणाले की का बरं सगळ्यांजवळ पाहिजे. म्हटलं की ज्या गोष्टींवर काही लोकांनी विकास नाही केला किंवा विचार नाही केला, विकास नाही केला आणि विचार नाही केला, ती दुसरी एजन्सी करू शकते. समजा नासाने विचार नाही केला एखाद्या गोष्टी आणि ती त्या एजन्सीला लक्षात येऊन त्याच्यावर काम केलं तर नाही केलं. तुझं म्हणणं बरोबर आहे. कारण की असं कोणी सांगितलं की चांगल्या इन्स्टिट्यूशनमधूनच सगळे चांगले विचार येतील. अरे त्या रस्त्यावरच्या माणसाला, एखाद्या कोणत्या तरी खेड्यातल्या माणसाला, एखाद्या कोणत्या जंगलातल्या माणसालाही चांगला विचार येऊ शकतो. आयडिया कुठून येतील कोणाला माहीत नाही. जेव्हा मी एकदा डिस्कशन सुरू होतं हे जेव्हा बोललो तर एकदम त्यांचं जर असतं की आमचं इन्स्टिट्यूट अशी आहे, आमचं देश असा तसा, ते काही नाही म्हटलं. मानवजात एकच आहे. कोणी श्रेष्ठ कनिष्ठ असं हे सगळे माणसंच आहेत. ऑफकोर्स एक्सपर्टाईज सगळ्यांची वेगवेगळी असतात. त्या दृष्टीने विचार केला तरच आपण हे करू शकतो. नाही तर आमच्याजवळच टेक्नॉलॉजी पाहिजे, आमच्याजवळ सत्ता पाहिजे, पैसा पाहिजे, हे पाहिजे म्हटलं तर ते कधीच होणार नाही. कारण की हीच गोष्ट तिथे पण रिपीट होईल ना. तिथे पण युद्ध करत बसा मग तुम्ही, आहे की नाही. पृथ्वी नष्ट करा, मग मंगळ नष्ट करा, मग चंद्र नष्ट करा, मग हे नष्ट करा, की तेच ती चेन सुरू राहील. त्यावेळेला मग ते म्हणाले की हा तुझं म्हणणं बरोबर आहे, ठीक आहे. ॲटलिस्ट तिथपर्यंत बोलले ते. एक्सपर्ट्स लोकांशी मी गोष्ट करतो, त्याचे जन नारायण नव्हते. म्हणजे उगाच मी कोणत्या सायंटिस्टला नाव आठवतं किंवा पॉलिटिशियनला नाव आठवतं असं समजू नये. आम्ही जनरल गप्पा करतो, ठीक आहे. आणि त्यांचे आशीर्वाद घेतले नाहीत मी, ठीक आहे, डॉक्टर नारायण यांचे, ठीक आहे. मग आता ज्या देशाचं कोणीही भूकं मारणार नाही याची कॅपॅसिटी आहे, ज्या देशाजवळ स्पेसेस टेक्नॉलॉजी आहे, त्याचा फायदा काय की त्यांची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे. पूर्ण पाईपलाईन राहिलं आहे की स्क्रू डेव्हलप करणारी कंपनीपासून तर स्पेस सॉफ्टवेअरपासून टेक्नॉलॉजी डेव्हलप करण्यापर्यंत एक पूर्ण चेन रिॲक्शन, पूर्ण असं डेव्हलप इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर राहिलं आहे. त्यांना स्वतःची सिक्युरिटी राहिलं आहे, त्यांचे ते स्वतःचं विज्ञान तंत्रज्ञान राहिलं आहे, त्यांचं जगावर काहीतरी इम्पॅक्ट आहे प्रत्येक देशाचा. सगळ्यांनी मिळून काम केलं तर काय मजा येईल. बघा तुम्ही विचार करा, फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा युद्ध, भांडण, तंट्यामध्ये याच्यात जर का आपण वेळ इन्व्हेस्ट केला तर वा, काही दिवसांनी आपण 10 अब्ज लोक होणार आहोत. आज 8 अब्ज लोक आहोत. मग समजा नासानी 1972ला डॉक्टर सर्वान ते सगळ्यात शेवटले होते की तिथे चंद्रावर जाणार, तर काय होईल की 50 वर्ष ते गेले असते, आज चंद्रावर आपली कॉलनी राहिली असती, मंगळावर पण राहिली असते कदाचित सगळ्यांनी मी. कारण की एकाच एजन्सीच्या हातात सगळं काही आलं तर असं होईल. 200 देशांच्या हातात एक प्रकारची पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन राहिलं. प्रत्येक जण एन्व्हायरमेंटची काळजी घेईल, पृथ्वीची काळजी घेईल, सर्व स्पेशीसची, सगळ्या मानवेतर जीवांची काळजी घेईल, पृथ्वीची काळजी घेईल. एक पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन राहिलं.
त्याचा इकॉनॉमिक ॲडव्हान्टेज असतो की आपली इकॉनॉमिक पण डेव्हलप होते. नासाचं समजा 100 अब्ज डॉलर्सचं समजा हे आहे, त्यांचं काम आहे फॉर एक्झाम्पल. आपल्या यांचं पण इस्रोचं पण समजा 20 अब्ज डॉलर्स वगैरे फॉर एक्झाम्पल, एक सॅम्पल सांगतो. तर त्यांनी नोकऱ्या निर्माण होतात, लोकांचं एक्सपर्टाईज वाढतं, स्किल्स वाढतं, एक्सपर्ट लोक खूप वाढून जातील एकदम प्रत्येक क्षेत्रामध्ये, आणि काय काय नवीन नवीन गोष्टी तयार करतील. त्यानंतर मग काय होतं की जसं तुम्हाला माहिती आहे ना की आपल्या नासाने पहिले बॉल पेन वगैरे तयार केलं आणि मग ते आपण आता वापरतो लोकांच्या रोजच्या उपयोगाला. त्यानंतर आपलं जे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे ते 28,000 किलोमीटर पर आवर जातं, दर तासाला 28,000 किलोमीटर. तर त्याचं GPS लोकेशन असतं, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, की ते कुठे आपण प्रत्येक सेकंदाला सांगू शकतो. ते आज आपण मोबाईलमध्ये यूज करतो आहे की नाही. त्याचे स्पिन ऑफ्स होतात की एकाच टेक्नॉलॉजीमधनं दुसऱ्या ठिकाणी ती टेक्नॉलॉजी यूज होऊ शकते. आपल्या किचनमध्ये पण आहे कॉर्डलेस टूल्स जे आहेत वायफायवाले. मग मेडिकलमध्ये CT स्कॅन मशीन आहे. त्यानंतर मग आपलं जे आपण जे सोफा सेट वगैरे यूज करतो त्याच्यात जे फोम आहे ते पण त्यांनीच डेव्हलप केलेलं आहे. सोलर पॅनल्स जे आहे, सौर ऊर्जाचे पॅनल्स, ते तर सगळ्यात पहिले सॅटेलाइटमध्ये यूज केलं, सगळ्यांना माहिती. वॉटर प्युरिफिकेशन, पाणी जसं प्युरिफिकेशन, हे सगळं पहिले याच्यात स्पेसमध्ये त्यांनी डेव्हलप केलं आणि नंतर मग ते इथे स्पिन ऑफ झाले, इकडे आलं. त्याच्या कंपन्या निर्माण झाल्या, लोकांना जॉब मिळाला. आणि त्यानंतर काय होतं की फक्त नासा, फक्त इस्रो तर नाही करू शकत, बाकीच्या लोकांनी उतरल्या याच्यात तर किती लवकर डेव्हलपमेंट होईल. पूर्ण ॲग्रिकल्चर टू स्पेस टेक्नॉलॉजी, अगदी जमिनीपासून आकाशापर्यंत किती व्यवस्थित सगळे एकमेकांमध्ये गुंतून सगळ्यांशी मिळून राहून सगळे काम करतात. प्रायव्हेट कंपन्या, गव्हर्नमेंट कंपन्या, प्रत्येक व्यक्ती शक्ती काम करते, किती मजा येईल. आणि एक इकॉनॉमिक इंजिन तयार होऊन जातं की अरे छोटा स्क्रू तयार करणारी कंपनी, शिक्षण क्षेत्रामध्ये लोक त्याच्यावर विचार करणार आहे, त्यानंतर रिसर्च करणार आहे, त्यानंतर मग काय जबरदस्त रिव्होल्युशन होईल. आणि प्रत्येक देशाजवळ राहिलं तर त्यांची स्वतःची सिक्युरिटी राहते की समजा स्वतःचा सॅटेलाइट असेल, स्वतःचा डेटा आपल्याला मिळतोय भारताचा, तर आपण पूर्णपणे डेटा वापरू शकतो. दुसऱ्या देशाकडे म्हणून आम्ही तुम्हाला हाच डेटा देऊ, इन्फ्रारेडच देऊ, हा बाकीचा डेटा देणारच नाही, मग काय करणार. तसं प्रत्येक देशाचा आपला ॲडव्हान्टेज राहिला. प्रत्येक देश शाश्वत विकास लक्ष्याकडे लक्ष देईल. आणि त्यानंतर चंद्रमंगळावर पण समजा आपण गेलो तर तिथे काय करावं, नवीन नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप होतील. त्याचं अजून म्हणजे एक ॲडव्हान्टेज असतो याचा स्पेशचा. फक्त काय युद्धाकरता, मिलिटरीकरताच उपयोग आणायचा, फक्त डॉमिनेशन करता हिमाय सबसे बडा. अरे कोणी सांगितलं सगळेजण बडे आहेत. प्रत्येक व्यक्ती शक्ती देवाचंच क्रिएशन. सायन्स तर हे पण एक्सेप्ट नाही करत. पहिल्यांदा छोटे छोटे जीव आहे एक्सेप्ट नाही करायचे, आता ते एक्सेप्ट नाही करत आहे की इन्फायनाईट म्हणजे अनंत ब्रह्मांड आहे हे पण एक्सेप्ट नाही करत. काही दिवसांनी करतील. मी तर इथपर्यंत बोललेलं आहे की चंद्र मंगळ सगळ्या ठिकाणी जीव आहे, तुम्हाला दिसत नाही, तुमची सायन्स शोधू शकत नाही, हे तुमचा फॉल्ट आहे. ठीक आहे का. प्रत्येक तारावर, प्रत्येक ग्रहावर चंद्र, मंगळ, सूर्य सगळ्या ठिकाणी जीव आहे, तुम्हाला दिसत नाही आहे. तुमची टेक्नॉलॉजी कमी पडते. ठीक आहे. आता सायंटिफिक आणि टेक्नॉलॉजिकल लिडरशिप वाढायला आहे, त्यानंतर लोक इन्स्पायर होतील, नवीन नवीन गोष्टी तयार करतील, सगळं मूलभूत विज्ञान सगळ्यांना माहीत होईल आहे. त्यानंतर इनोव्हेशन पाईपलाईनबद्दल बोललेलं आहे. आणि तेच हेल्थ केअर अँड मेडिसिनमध्ये पण यूज होऊ शकेल आहे. तुम्हाला माहिती आहे की कॅट स्कॅन मशीन वगैरे कसे निर्माण झाले, CT स्कॅन्स वगैरे. त्यानंतर जसं बोन डेन्सिटी कमी होती, तिथे गेल्यावर आपल्याला, इथे आपण गुरुत्वाकर्षणमध्ये राहतो त्यामुळे आपल्याला तेवढ्या वजन आपली बॉडी झेलू शकते आणि त्यांचे आपले हाडं मजबूत असतात. पण स्पेसमध्ये गुरुत्वाकर्षण नसतं त्यावेळेला त्यांचे ते हाडं ठिसूळ होतात. मग त्याच्यावर लोक मेडिसिन काढतात वगैरे. या सगळ्या गोष्टींवर मेडिसिन्स म्हणजे औषधं वगैरे निर्माण करायला लागले. अशा मी जवळपास 2000 टेक्नॉलॉजी आहे, बऱ्याचशा टेक्नॉलॉजी ज्या मी कधीच पेटंट केलं नाही त्याचं. जशी टेलिहॅप्टिक रोबोटिक सर्जरी, की आपला असं जे
स्पर्शाचं ते फिलिंग असतं दुसऱ्याचं ऑपरेशन करताना, की ते फिलिंग रोबोटिक टेक्नॉलॉजीने 10,000 किलोमीटर किती किलोमीटर आपल्याला फिलिंग झालं तर आपण ऑपरेशन बरोबर करू शकतो. अमेरिकेतला किंवा भारतातला माणूस आहे, तो एखाद्या खेड्यामधला 1,000 किलोमीटर दूर, 10,000 किलोमीटर दूर किंवा चंद्रावरचं सुद्धा ऑपरेशन करू शकेल. 1 सेकंदचा रेफरन्स आहे समजा, चंद्रावर समजा 1-1.5 सेकंद, पण ते बरोबर करू शकेल. त्याच्यावरही पुढे टेक्नॉलॉजी काढतील की फास्ट लाईटच्या पेक्षा जास्त फास्ट स्पीडने कसं काय ते ऑपरेशन करावं वगैरे इथपर्यंत पण होऊ शकेल पुढे जाऊन. पण तुम्ही प्रत्येक देशाला डेव्हलप तर होऊ द्या, स्पेस एजन्सी तर काढू द्या, आहे की नाही, काम मस्त होईल. तर हे मी पेटंट नाही केलं टेलिहॅप्टिक रोबोटिक सर्जरीचं, पण आता ते यूज होत्या पूर्ण जगामध्ये. तेव्हा जेव्हा बघितलं मला खूप छान वाटलं. मी आणि माझा मित्र होता, त्या लोकांनी आम्ही त्याच्यावर लिहिलो होतं, ठीक आहे. आणि मग वॅक्सिन्स वगैरे, बोन लॉस वगैरे जे आहे याच्यावर रिसर्च झालेला, म्हणजे हेल्थ आणि मेडिसिन्समध्ये पण फायदा होऊ शकतो. प्रत्येक देश आपापली टेक्नॉलॉजी, आपापले औषधं, आपापल्या सगळ्या गोष्टी सिस्टीम वगैरे निर्माण करायला. आणि त्याच्यानंतर मग एक स्टेटस असतो, आय एम फ्रॉम इंडिया, वी लॉन्च मार्स ऑर्बिटर फर्स्ट लॉन्च. तर प्रत्येक देशात असं काहीतरी करायला लागेल, वी फर्स्ट टू डू दिस इन दिस फील्ड, की या विषयात आम्ही पहिले होतो, असं प्रत्येकाला चान्स मिळेल. अशा काय काय गोष्टी त्याच्यावर अजून विचारही नाही झालेल्या आहे आणि त्याच्यात ते फर्स्ट राहतील, ठीक आहे. मग आता सगळेच जण एक्सपर्ट होत राहिले तर मग सगळेजण कोलॅबरेट करतील. चंद्रावर गेलं तर 200 देशांचं काहीतरी राहिलं आहे. अजून एक गोष्ट की एकदा काय झालं, युनायटेड नेशनमध्ये त्यांनी डिस्कशन सुरू होतं. ते म्हणाले की ऑलमोस्ट 25 to 40% म्हणजे 25 ते 40% जे आहे ते शाश्वत विकास लक्ष स्पेस टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. मी स्पष्ट बोलतो की 100% स्पेस टेक्नॉलॉजीवर अवलंबून आहे. कारण की सॅटेलाईटचा डेटा मिळतो त्यावेळेला आपल्याला कळतं की ॲग्रिकल्चर लँडमध्ये, शेतीमध्ये कुठे काय पिकवावं, कुठे काय जमीनमध्ये कोणते मिनरल्स आहेत, कोणतं खत टाकावं, काय करावं, आपण प्रत्येक वेळा ठरवू शकतो. शेती म्हणजे अन्न झालं, इम्पॉर्टंट झालं. त्यानंतर मग कुठली नदी काय, कुठे काय गडबड आहे, या समुद्रात काय प्रॉब्लेम आहे, त्या जागी काय प्रॉब्लेम आहे, पूर्ण सॅटेलाईटमधनं दिसू शकतो. मी आधीच सांगितलं की एखादे सॅटेलाईट या खिडकीतनं मी काय करतो दिसू शकतो त्यांना, एवढी पॉवरफुल टेक्नॉलॉजी असतं. तसे पॉवरफुल कॅमेरेज पण 100% स्पेस टेक्नॉलॉजीवर पण अवलंबून आहे, ठीक आहे. जसं डिफॉरेस्टेशन, अफॉरेस्टेशन, ॲग्रिकल्चर लँड, क्लायमेट मॉनिटरिंग, डिझास्टर मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टींमध्ये उपयोग होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर तर आजकालचं जग चाललं आहे. त्यानंतर मग सोशल कोहेजन वाढतो की जसं आता असं आहे की आम्हाला प्रत्येक वेळेला इंग्लिशमध्ये व्हिडिओ का टाकावा लागतो, कारण की मी मराठीत टाकलेला व्हिडिओ 500 लोकही बघत नाही. पण जेव्हा इंग्लिशमध्ये टाकतो ते विचार सर्वत्र पसरतात, मग सगळे सायंटिस्ट लोक त्याच्यावर विचार करतात, मग त्याच्यावर रिसर्च पेपर लिहायला लागतात. जगातले सगळे 200 देश फॉर एक्झाम्पल. आपल्या इथे ज्या रिजनल लँग्वेज आहे ते फक्त मजा मारणाऱ्या आणि फालतू गोष्टींकरता, कॉमेडी करतात, सिनेमा करताच यूज करतात. खूपच कमी चॅनल्स आहे की जे सायंटिफिक गोष्टीवर करतात आणि त्यांचे फक्त ऐकणारे 1 कोटी लोक असतील. आपली पॉप्युलेशन 150 कोटी आणि 1 कोटी लोक बघतात आहे. या गोष्टीवर 1 कोटी लोकच विचार करतात, असा त्याचा अर्थ झाला. सगळ्यांनी मिळून जेव्हा होईल त्या 8 अब्जच्या 8 अब्ज लोक याच्यावर काम करतील तेव्हाच चांगलं होईल. पूर्ण आपलं क्वालिटी लाईफ खूप चांगली इम्प्रूव्ह होईल. आणि काय होतं की याच्यात जे अडथळे जे निर्माण करून ठेवलेले आहेत, अब्युझिव्ह सोसायटी आहे, तू कोण आहे आम्हाला सांगणार वगैरे, इथून सुरुवात करतात. या शब्दात बोललेलं आहे. म्हणजे मिनिस्ट्रीचे लोक असो की टॉप संस्थांमधले लोक असो, या शब्दात बोलले, तू कोण आहे आम्हाला सांगणार, या शब्दात बोललेला आहे. तो विद्यार्थी असो की तो दुसऱ्या छोट्या संस्थेमध्ये शिकलेला माणूस असो, पण त्या सगळ्यांचं ऐकायला पाहिजे. तुम्ही जर का म्हटलं की तू कोण आहे आणि तुझं ऐकणार नाही तर मग संपलंच. माणूसच माणसाचं ऐकणार नाही, माणूसच माणसाला धोका देईल, माणूसच माणसाचं नुकसान करेल, तर ते सगळ्या पूर्ण मानवजातीचं नुकसान आहे. एका माणसाचं नुकसान म्हणजे पूर्ण मानवजातीचं नुकसान आहे. खरं पाहिलं तुम्ही विचार करून बघा एकदा. एका माणसाला दिलेला धोका, त्याची चेन रिॲक्शन केवढी मोठी होते. एका देशाने दुसऱ्या देशाला धोका दिला तर केवढं मोठं नुकसान होतं तुम्ही बघाल तुम्ही एकदा.
त्यामुळे शेवटी ते व्यक्तिगतच होऊन जातं किंवा किंवा मानव जातीचं पण होऊन जातं. त्यामुळे ॲग्रिकल्चरमध्ये स्वावलंबनत्व आणि स्पेसेजमध्ये पण स्वावलंबनत्व हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे मी 1988-92लाच बोललेलं आहे. त्याच्यावर PhD पण झाला आणि त्याच्यावर 10-15 पुस्तके पब्लिश झाले आणि 165 युनिव्हर्सिटी ते वाचतात आणि त्यांचे रेफरन्स बुक्स पण ऑलरेडी आहेत. मी काही नवीन बोलत नाही. पण आज बोलायचं असं झालं कारण की 1 मे आहे. प्रत्येक गोष्ट माहीत नाही कारण की 30 एप्रिलला सुट्ट्या लागतात बऱ्याच जणांना, मुलांना शाळेत पोहोचवण्याला लागत, मग मी व्हिडिओ काढत असतो. मग तर ते पण एक कारण. तर आपण यावर विचार करावा आणि मानवजातीने पूर्ण मिळून, सगळ्यांनी मिळून युद्ध फिद्ध या फालतूच्या गोष्टी थांबवून, ते हेट क्राईम, त्यानंतर मग एक दुसऱ्याशी अवहेलना करणं, दुसऱ्या डॉमिनेट करणं वगैरे, या फालतू गोष्टींपेक्षा चांगल्या या गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट केला टाईम तर मानवजात नक्की चंद्रमंगळ, अनंतकोटी ब्रह्मांड, अनंतकोटी याच्यात जाऊ शकतात. 10 अब्ज लोक आहे. पुढे जाऊन हळूहळू प्रत्येक ठिकाणी मानवजात वाढेल, तर एकमेकांना मदत करू शकेल ना. कधी पृथ्वीवर प्रॉब्लेम आला तर आपण चंद्रावर जायचं, चंद्रावर प्रॉब्लेम आला तर मंगळावर प्रॉब्लेम आला तर शुक्रवार प्रॉब्लेम आला तर सूर्यावर. कोणी सांगितलं सूर्यावर जीवसृष्टी नाही? तुमच्याजवळ डोळे नाही आहेत, तुमच्याजवळ टेक्नॉलॉजी आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही. जीव शिव सर्वत्र आहेत. आपल्याला तुम्हाला 11व्या अध्यायात ऐकलं असेल ना की श्रीकृष्णाने आधीच सांगितलेलं, मी काय नवीन नाही सांगत. असे जीवसृष्टी सर्वत्र आहे. चंद्र मंगळापासून सगळ्या ठिकाणी. तुम्हाला टेक्नॉलॉजी नाही, तुमच्याजवळ डोळे नाही तुमचे, तर तुम्ही दुसऱ्यांना डिनाय नाही करू शकत. कारण की मानवजात मला असं वाटायला की अभिजीवच आहे. आपणच श्रेष्ठ आहे ना, बाकीचेच लोक एकदम कनिष्ठ आहे. म्हणजे कुत्र्याला काही समजत नाही, मांजराला काही समजत नाही, व्हायरसला काही समजत नाही. व्हायरसांची संख्या आपल्यापेक्षा अब्जपटीने जास्त आहे. खरं सांगतो, म्हणजे एक सॅम्पल सांगतो, पृथ्वी तलावरच फक्त आपण सगळे मिळून चाललो तर नक्कीच पृथ्वीवर तर नंदनवन आपण करूच शकू, स्वर्ग निर्माण करूच शकू. पण मंगळ आणि जिथे जिथे जाऊ तिथे तिथे मानवजात नक्कीच स्वर्ग निर्माण करू शकतो, शाश्वत विकास लक्ष्य निर्माण करू शकतो, अचीव करू शकतो. तर माझी एक प्रार्थना आहे, रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की यावर आपण विचार करावा. तरच सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं आपल्याला रामराज्य आनंदवंत भवन स्वानंदबोध पाटण वगैरे आपण निर्माण करू शकतो. जे ज्ञानेश्वरांनी म्हटलं, जे रामायणात लिहिलं, जे वाल्मिकींनी म्हटलेलं, जे श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे, जे साधू संतांनी म्हटलं आहे, जे आपल्या इथे हजारो वर्षांपासून जो कन्सेप्ट आहे तो आपण खरंच अचीव करू शकतो. धन्यवाद.